सिद्धों के समस्त आत्म प्रदेशों से कर्म बंध का नाश। सर्वत्र च्युत कर्म बंधनतया सर्वत्र सर्वदर्शना सर्वत्राखिल वस्तु जात विषय व्यासक्त बोधद्विषः सर्वत्र स्फुरदुन्नतोन्नत सदा नन्दात्मका निश्चला सर्वत्रैव निराकुला शिवसुखं सिद्धा प्रयच्छन्तु नः। कर्मबंध से रहित तथा जो सदर्शनमय है सर्वत्र जगत प्रकाशक सम्यक ज्ञान किरण संपूर्ण आत्मवेद्या सर्वोत्कृष्ट पदानंदात्मक निश्चल और निराकुल शिव सुख हमें प्रदान करे वे सिद्ध। जिन सिद्धों के समस्त आत्म प्रदेशों से सर्व कर्म बंध छूट गया है, जिसके समस्त आत्म प्रदेशों में समीचीन दर्शन मौजूद है, अर्थात जो सम्यक दर्शन अथवा अनंत दर्शन के धारक है, समस्त पदार्थों के समूह को जानने वाली सम्यक ज्ञान रूपी किरण जिनके समस्त आत्म प्रदेशों में व्याप्त है, जिनके सर्वोत्कृष्ट सत्स्वरूप तथा आनंद स्वरूप तेज स्फुरायमान है तथा जो निश्चल और निराकुल है, ऐसे सिद्ध भगवान हमारे लिए मोक्ष सुख प्रदान करें। भावार्थ, जो समस्त कर्मों से रहित है, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र के धारी है, निश्चल है तथा समस्त प्रकार की आकुलता से रहित है, ऐसे सिद्ध भगवान हमारे लिए मोक्ष रूपी सुख प्रदान करे। ऐसे सिद्धों के हम सेवक हैं। काय सांगितलं ह्या श्लोकात सांगा? बरोबर, छान, बरोबर. मग हे तर सामान्य बरोबर आहे, परंतु ह्या श्लोकामध्ये काय विशेषता आहे? आता हे आचार्यांची कला बघा, शैली प्राप्ती होते, बरोबर नाही. मला इथं शैली सांगायची काय? सर्वत्र शब्द किती वेळा आलाय मोजा, पडदिशी मोजा. सर्वत्र शब्द किती वेळा आलाय श्लोकामध्ये? ह्या श्लोकामध्ये किती वेळा? कळालं का नाही? ही आहे, आता आपण नुसतं अर्थ वाचलं तर आपल्याला साधं वाटतंय, परंतु ही त्यामध्ये विशेषता आहे. कळालं का? ह्या श्लोकामध्ये कशा प्रकारे वर सांगितलं, व्याकरण आणि काय न्याय वगैरे अलंकार नाही जाणलं तरी चालतंय, पण स्वतः आचार्य त्याच व्याकरणाचा आधार घेत आहेत. कळालं का नाही? त्याच अलंकारांचा आधार घेत आहेत आणि श्लोक रचत आहेत. समजतंय का काय त्यामध्ये लपलेलं आहे? ते हे दिसून येत नाही ना. मग आता कसं घटवलं बघा, सर्वत्र शब्द 5 वेळा घेतला आहे, पण तो सुद्धा कसा घेतला आहे? विशेषण कसं घेतलेलं आहे? सर्वत्र च्युत कर्म बंधन तया. सर्वत्र म्हणजे काय? त्र म्हणजे काय असतं? बरोबर आहे का? आणि चमक सांगायचं त्यांना की संपूर्ण आत्मप्रदेश म्हणजे जे आता काय होत होतं तर आतापर्यंत कर्म होते त्या आत्मप्रदेशांबरोबर एक क्षेत्र रूपाने म्हणा किंवा संस्कृत, आता पूर्णपणे संपूर्ण कर्मांचं तिथं काय झालेलं आहे? अभाव झालेला आहे. आणि संपूर्ण मग आता सम्यक दर्शन म्हणा, सम्यक ज्ञान रूप, सम्यक चारित्र रूप असं हे
जे गुण आहेत तर त्याचा पूर्ण विकास करतो कुठं या संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये पसरलेला आहे. म्हणजे त्या सर्वत्रची काय महिमा आली समजली का नाही? नुसतं म्हणले नाही ते भावार्थात जे लिहिलंय का नाही सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, हां ठीक आहे, तसं नाही, ती कला आहे, कळालं का नाही? ती जी कला आहे ती वर पाहायला मिळेल, ही तर आपल्याला खाली नाही दिसणार, नाही का? काय कला तिथे पहिल्यांदा सांगितलं सर्वत्र च्युत कर्म बंधनता या. सर्वत्र म्हणजे क्षेत्रवाचक काय सांगितलं का नाही? आत्ता सांगितलं का नाही? आहे ना, क्षेत्र कशाचे काय क्षेत्र घटवायचं आपल्याला? आत्मप्रदेश रूप क्षेत्र घटवायचं. आता कळालं का नाही? असंख्यात प्रदेश त्यांच्यावर कोण अटॅक होतं आत्तापर्यंत? वर्चस्व कोणाचं होतं? कर्मांचं. आता कर्माने काय झालेले आहेत? मग ते सांगितलं की जे सर्वत्र कर्मबंधनाने काय सांगितलेले आहेत? च्युत झाले म्हणजे रहित झालेले आहेत. सर्वत्र म्हणजे त्यांच्या सगळ्या आत्मप्रदेशामध्ये कुठेही कर्मबंधन नाही. पुढं सर्वत्र सद्दर्शन आहात. मग आता राज्य कोणाचं आलं? तर सांगितलं सर्व आत्मप्रदेशावर सद्दर्शनाचं राज्य सुरू झालेलं आहे. समजलं का नाही? सद्दर्शन म्हणजे सम्यक दर्शन म्हणा किंवा अनंत दर्शन म्हणा, घटवले भावार्थामध्ये दोन्ही पण अर्थामध्ये भावार्थामध्ये. समजलं का नाही? काय लपलेलं असतं हे आपण बघून नाही, आपण नुसतं स्किप करून हां ठीक आहे. मग लोक म्हणाल काय लिहायचं असतं हो, काय नाही, सगळं कॉमनच आहे की. आता तुम्हाला ह्यात लिहायला लावलं आहे की नाही? काल संध्याकाळचा डायलॉग एक जण तसाच वापरला, काय नाही म्हणले, तेच श्लोक आहेत की म्हणले. आता कसं हुडकून काढायचं आहे ना, काय सांगावं म्हणलं. कला आहे ती, त्यामध्ये काय लपलेलं आहे, कशा प्रकारे अलंकार वापरलेला आहे, ही नजर लागते. समजतं काय म्हणतो तुम्हाला? नुसतं मग ती मग येईल की कोणी पण करेलच की. आपल्याला काहीतरी विशेष करायला पाहिजे, त्यात काय लपलेलं आहे, काय त्यामध्ये काय आहे हे हुडकून काढायला पाहिजे का नको? हां इथं आपलं हां ना काय नाही ते काय सिद्धांची स्तुती आहे, फक्त सिद्ध म्हणजे काय आपलं 8 कर्माने राहीत 8 गुणाने राहीत असं. अरे पण त्यात काहीतरी विशेषता वापरली आहे का नाही? सगळ्यांनी सिद्धाची स्तुती केली आहे, परंतु पद्मनंदी आचार्यांनी काय विशेषता केलेली आहे ती हुडकून काढा ना. कळतंय का नाही? आहे ना, मग त्याला म्हणतात आकलन शक्ती. पॉईंट समजला का नाही? काहीतरी स्पेशालिटी आहे का नाही? नाहीतर मग काहीच की बाकीकडे पण आहेच ना सिद्धांचं वर्णन. नियमसारमध्ये पण आलेलं आहे, द्रव्यसंग्रहमध्ये पण आलेलं आहे का नाही? मग आहेच की. पण आपल्याला त्यामध्ये मग आम्हाला माहितीच आहे की तिथं काय स्पर्शरसगंध वर्ण आहे हे आम्हाला माहितीच आहे की, पण तसा विचार करत नाही ना खाताना. काय म्हणतोय? हां तुमचं स्पेशल आहे बरं का, तुमचा कशात काय हा मेनू चांगला स्पेशल बनवला आहे, चांगला केला आहे. हा मग ती विशेषता हुडकून काढायची, म्हणून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. कळलं का नाही? पॉईंट समजला का नाही? प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही तुम्हाला की सगळ्याला असंच जमेल, कळलं का? पण प्रयत्न तर केला जाऊ शकतो का नाही? ज्याच्याबद्दल आपल्याला स्तुती करायची त्याची काहीतरी विशेषता आपण हुडकून काढतो का नाही? माहीत जरी नसेल तर विचारतो का नाही? मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे, मला तुमच्याबद्दल काय माहिती तुम्हीच सांगा मला, तर मी तुमच्याबद्दल सभेमध्ये माईकवर काय करेल, बोलू शकतो. मनुष्य आहे माहितीच आहे की, धार्मिक आहे हे पण माहितीच आहे की, महान आहे हे पण माहितीच आहे. आपण ती महानता कुठल्या तर गुणात सांगायला लागल का नाही? बस तसं ती कला. समजलं का नाही? है ना. मग कोणी ज्ञानात्मक सांगेल, कोणी चारित्रात्मक सांगेल, कोणी त्यांच्या जीवनात काय संकट आले ते सांगेल. समजतं का नाही? कोणी त्यांच्या बाहेरच्या ख्यातीवरनं वगैरे सांगेल की हे असं एवढ्या देशामध्ये जातात, एवढं हे करतात. एक्झाम्पल काय ना काय तर अवलंबन घेणार ना शेवटी. विशेषता कशी सांगायची? मग ती असं काढायचं आहे. तर अशा प्रकारे सांगितलं. आणि अशी कला आली पाहिजे, म्हणजे असं लिहिण्यासाठी म्हणून नाही, पण जिनवाणी वाचताना असं आलं पाहिजे की काय असं वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. तर मग ते सांगितलं सर्वत्र सद्दर्शना. पुढं सांगितलं सर्वत्र
अखिल वस्तू जात विषय. आता ज्ञानाचं विशेषण कसं घेतलंय बघा. हे खाली नुसतं लिहिलं ह्यांनी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान चारित्र झालं. भावार्थात काय लिहिलं झालं. पण ते सर्वत्र अखिल वस्तू जात विषय व्यासक्त बोधत्विषः. सापडलं का ज्ञानाचं विशेषण. सर्वत्र कशा सांगितलं अखिल वस्तू जात म्हणजे काय संपूर्ण वस्तूला समस्त पदार्थों के समूह को जानने वाली. कळलं का काय सांगितलं सम्यक ज्ञान रूपी किरण जिनके समस्त आत्म प्रदेशों में व्याप्त है. सम्यक ज्ञानाची किरण काय सांगितलं. हा मग सर्वत्र विशेषण घेऊन कसं घटवलं समजलं का नाही. अलंकार समजताय ना तुम्हाला. हां म्हणजे ते घटवलंय कसं की आता जर तुम्हाला म्हणलं असतं घटवावर आत्मप्रदेशावर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र काय म्हणतोय जमतंय का नाही. म्हणजे कला आहे की नाही तिथं सांगितली की नाही. सर्व आत्मप्रदेशावर सम्यक दर्शन घटवलं तर सम्यक ज्ञान घटवताना सांगितलं काय आहे संपूर्ण वस्तूला जाणण्याची काय सांगितलेलं आहे जाणणाऱ्या सम्यक ज्ञान रूपी किरणांचे काय सांगितलं सगळ्या आत्मप्रदेशावर सगळे किरण व्याप्त झालेले आहेत. संपूर्ण वस्तूला जाणण्याचे सम्यक ज्ञान रूपी किरण सगळ्या आत्मप्रदेशावर काय झालेले आहेत व्याप्त झालेले आहेत. असं आता तिसरं कुठलं आहे ना चारित्र. सर्वत्र स्फुरत उन्नत सदा आनंदात्मका निश्चला. कळलं का. हिंदी वाचतो मला काय मराठी सांगू शकतो पण ते कळत नाही म्हणून मी हिंदी वाचतो. जिनके सर्वोत्कृष्ट सत्स्वरूप तथा आनंद स्वरूप तेज स्फुरायमान है तथा जो कैसे है निश्चल और निराकुल है. कळलं का नाही. आता हे चारित्र घटवलं ज्यांचे सर्वोत्कृष्ट सत्स्वरूप आणि आनंद स्वरूप तेज काय झालेले आहे स्फुरायमान झालेले म्हणजे सर्व आत्मप्रदेशावर आहे ना सत्स्वरूप आनंद स्वरूप काय झालेले आहे चारित्र विराजमान आहे. कळलं का. अजून सांगितलं सर्वत्र एव निराकुला. हा ज्यांचे सर्व आत्मप्रदेश कसे झालेले आहेत एकदम निराकुल झालेले आहेत. निश्चल सांगितले आहेत निराकुल झालेत. निराकुल समजते का आत्मप्रदेश आपले आत्मप्रदेश निराकुल आहेत का नाहीत. नाहीत म्हणजे व्यवहारात सांगतो. म्हणून परिस्पंदन होत आहे. परिस्पंदन झालं की योग होतो आणि त्या योगामुळं काय होत आहे आश्रव येतो आणि आश्रव आल्यामुळे परत कर्मबंधांचं राज्य आपल्यावर होत आहे. समजलं का नाही काय म्हणलं ते. मग अशा प्रकारे सांगितलं सर्वत्र एव निराकुलः शिवसुखम सिद्धः प्रयच्छन्तु नः. मग हे का स्तुती करायला लागलोय. नह म्हणजे आम्हाला है ना. नह कळलं नाही आम्हाला आम्हासाठी. कळलं का नाही. काय करा सिद्धः सिद्ध भगवान प्रयच्छन्तु द्या प्रदान करा द्या. काय द्या शिवसुखम. कळलं का नाही. तुम्ही एवढं सगळं केलेलं आहे स्तुती सगळी केली का नाही. तुमच्या आत्मप्रदेशांवर सगळं कर्मबंधन नष्ट झालेलं आहे. तुमच्या सर्व आत्मप्रदेशांवर सम्यक दर्शनाचं है ना सम्यक दर्शन स्थापित झालेलं आहे का नाही. तुमच्या सर्व आत्मप्रदेशावर संपूर्ण वस्तूला जाणणाऱ्या सम्यक ज्ञानाचे किरण पसरलेले आहे स्फुरायमान झालेत है ना. तुमच्या सर्व आत्मप्रदेशावर
आनंद उत्पन्न करणारं है ना, सुख करणारं काय झालेलं सांगितलं, निराकुल तेज स्फुरायमान झालेलं आहे तुमच्या सर्व आत्मप्रदेशावर. निराकुलता उत्पन्न झालेली आहे. असे सिद्ध भगवान आम्हाला काय करा, मोक्ष सुख द्या. असा हा श्लोकाचा अर्थ आहे. किती लपलेलं आहे त्यामध्ये, समजलं काय. नुसतं वाचतोय ना आपण काय करतो, स्किपच करत चाललोय. पण जरा पाहायचा प्रयत्न करा, आहे ना. आणि ह्यातून आठवा, है ना, काय म्हणजे थोडक्यात तिथं स्तुती केली, तुमच्याकडे एवढं सगळं आहे, आम्हाला द्या, काहीतरी द्या, आहे का नाही. हे तुम्हाला ते सगळं मिळालेलं आहे, आता आम्हाला द्या. कळते का, आहे ना. भजन पण आहे का नाही, अशा प्रकारचं एक भजन असतं का नाही, आम्हाला पण द्या म्हणून. कोणतं एक भजन आहे का, एक आठवा कुठलं भजन असतं असं, आम्हाला पण एक द्या. असं काय भजन आहे का नाही, आहे का नाही, आहे पण आठवत नाही. बर ठीक आहे. काय देवाचं भजन, देवस्तुती आहे ना. हां, काय म्हणतो याच्यात, आठवते का, सांगतो नाही तर मी, पण तुम्हाला आठवते का बघा. हां मज मोक्ष लाभ व्हावा, चांगलं आहे, बरोबर आहे. अरे दसित देवा माझ्या जीवा विसावा, आहे ना. माझ्या जीवा विसावा कळतं का नाही. विसावा म्हणजे माझ्या जीवाला विश्रांती मिळावी. माझ्या विसावा म्हणजे विश्वास नाही चालला, हां विश्रांती. माझ्या जीवा विसावा करीतो तुझा मी धावा. बघा कसा अलंकार घटवलेला आहे. विश्रांती घ्यायच्यासाठी म्हणून तुमच्याकडे मागं पळतोय. कसा विरुद्ध अलंकार वापरलेला आहे. करीतो तुझा मी धावा, मज मोक्ष लाभ व्हावा. हे तर आहे. अजून कुठं मागितलेलं आहे, अजून कुठलं भजन द्या मला. तेरे पाच हुए कल्याण प्रभो, पुढं है ना. एक बार मेरा कल्याण कर दो. कळलं का, तुमचे 5 कल्याण झालेत, माझं 1 कल्याण करून टाका. असं ते भजन आहे. माहिती आहे का नाही, असू दे, माहीत नसेल तर माहिती करून घ्या. मग अभिप्राय इथं घटवायचा, माहिती आहे भगवान काय देत, मग का मागताय, देत नाही तर का मागताय, है ना. काय हा त्यांना कारण मागितल्याशिवाय मिळत नाही. मागायचं म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये हे पाहिजे की मला हे पाहिजे. इच्छाच नसेल तर मिळणार कसं, म्हणजे तसं त्यानुसार काम करत नाही ना. पहिल्यांदा इच्छा पाहिजे का नको सांगा, काय विचारतोय. हां मग इच्छा असेल तर मार्ग मिळेल, कारण इच्छा देते मार्ग. मार्ग मिळाला की मग इच्छा पण जाईल. समजलं का नाही. पण पहिल्यांदा इच्छा पाहिजे का नको, है ना. चाह मुझे है दर्शन, कळलं का नाही. मग इच्छा पाहिजे का नको, है ना. इच्छा पाहिजे. इच्छा मिळाली तर मग इच्छेरहित पण होत चाल, है ना. बाकीच्या सगळ्यांची इच्छा आहे का नाही, बाकीच्या भोगाविषयी इच्छा आहे का नाही, सांगा तुमची अंतिम इच्छा काय आहे का. आता कुठं मारायला लागले मला. पण असतं मनामध्ये कुणाच्या कुणाच्या काय काय इच्छा, आणि म्हणतात का नाही इच्छा जर काय झाल्या राहिल्या तर लवकर जीव सोडत नाही. काय काय ह्या जीवाचं विचित्र परिणाम. काय इच्छा काय आहेत ना सगळ्यांची इच्छा का नाही. इच्छा रहित झालाय का विचारतो तुम्हाला मी.
आहेत ना इच्छा, फक्त तुम्हाला सांगणार नाही म्हणायचं. आहे ना. मग ह्या बाहेरच्या गोष्टीबद्दलच्या सगळ्या आहेत, विषयभोगाबद्दलच्या, 5 इंद्रियाबद्दलच्या ह्या सगळ्या इच्छा आहेत, है ना. परंतु सांगितलं ही इच्छा पाहिजे की मला सिद्ध बनायचं आहे, तर मग मार्ग बरोबर जाईल हो. इच्छाच नसेल तर मार्गावर आरूढ होणार कसा? मोक्षाची इच्छा नाही तर मग मोक्ष मार्गी बनणार कसा? आणि ज्याची इच्छा तीव्र आहे तो तेवढा लवकर बनेल, तेवढा तो नीट जाईल. कळलं का नाही? आता ट्रॅव्हल करत असताना आपल्याला इच्छा असेल की बाबा मला इथं पोचायचं आहे, जर ती इच्छा तीव्र असेल तर किती पण अवघड असो रस्ता हुडकून काढणार का नाही? हुडकून काढणार का नाही? आणि समजा एकदा दोनदा चुकला आणि इच्छा नसेल, जाऊ दे बाबा, नाही गेलं तर काय फरक पडतंय, परत बघू. ह्याचा अर्थ तेवढी इच्छा नाही. कळलं का? मोक्ष मार्गामध्ये पण हेच गोष्टी घडतात. आपल्याला इथं वाटतं आत्ता हां आहे, मोक्षात जायचं आहे का? जायचं आहे. सिद्ध बनायचं आहे का? बनायचं आहे. भक्त नाही. आणि तेच म्हणलं काय आईस्क्रीम खा लागलाय, असं आईस्क्रीम खाऊन भगवान बनणार आहे का? बातमी बनेगी बातमी. म्हणजे भगवान बनायची इच्छा आहे तर मग भगवान बनायचा मार्ग घ्यावा लागेल. म्हणून म्हणालो खरी इच्छा आहे का? शांतीपद प्रदर्शनमध्ये बघा, तिथे त्यांनी प्रश्न विचारला शांतीपद प्रदर्शन सुरुवातीलाच, तुला खरी शांती पाहिजे का? तसं खरं काय म्हणतात, जिज्ञासा आहे का? तशी तीव्र इच्छा आहे का उगं म्हणायचं म्हणून म्हणतोय? कारण ज्याला खरं जाण्याची इच्छा असते ना त्याला बाकीच्या गोष्टी मॅटर करत नाहीत. करतात का? मी म्हणलं ना, आता एक जण गरीब पोरगा होता, आपण बघतो का नाही? काय गरीब पोरगा होता, किती कष्टातनं काय झाला, हा हे झाला ते झाला, अशा गोष्टी बघतो का नाही? हिरकणीची गोष्ट बघतो का नाही? काय किंवा अजून ऑलिम्पिकमध्ये काय काय जिंकलेले, काय उजवा हात गेला तर डाव्या हातानं है ना ते हे करणारे, पाय तुटला तरी सुद्धा पळणारे वगैरे 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 सगळी उदाहरणं बघताच की तुम्ही, ते मोटिवेशनल स्पीकर्स त्यांच्याकडनं. मी नाही सांगत तसल्या गोष्टी. पण इच्छा, तीव्र प्रबळ इच्छा, ती मार्ग दाखवणार आहे. आणि म्हणून तिथं आपण आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्याला इच्छा आहे का उगा आपलं चाललंय तुम्ही म्हणताय म्हणून आहे का इच्छा? खरी इच्छा सांगा. मोक्ष मार्गाची इच्छा आहे का? मुक्तीची इच्छा आहे का? मग आपले बदलतील ना इच्छारूप सगळे काय म्हणतात ना सब्जेक्ट बदलतील ना. जर आमचा इच्छा मोक्ष मार्ग असेल तर मग म्हणणार हा जीव हमे सकती सो नाही इहा करी थापना, आहे का नाही? म्हणणार का नाही? आम्ही जाऊ शकत नाही, पण इथून चाह मुझे है किसकी किसके दर्शन की? आणि ते प्रभू की झालं का? ते दिसत की प्रभू चाह मुझे है नंदीश्वर की. चाललं नाष्टानिक माहीत नसेल तर सांगतो. इच्छा ती प्रबळ इच्छा असेल तर स्वर्गात गेल्यानंतर तिथं तुम्हाला आठवल ही माझी प्रबळ इच्छा होती. पडदिशी काय करतो? आंघोळ करतो. आंघोळ करतो माहिती ना? माहिती का नाही? तरी सुद्धा आंघोळ करायची माहिती आहे का? म्हणून सांगतो तुम्हाला. असेल काय आता आपल्याला माहित नाही.
पण कारण मला एक जणांनी प्रश्न विचारला तिथं शिबिरामध्ये, हो तुम्ही स्वर्गातलं मंदिर दाखवलं, पाणी कसं काय दाखवलं? मला आंघोळ करायला काय करायचं मग? हाय सगळं तिथं, काळजी करू नका. काय का नाही उर्दू लोकातलं हो. हां आंघोळ करणार माहिती आहे का नाही? काय अवघड झालंय काय. काय तर सुचले काल संध्याकाळी फिरताना सुचलं होतं, गेलं. ठीक आहे, जाऊ दे. तर ते ह्याच्याबद्दलच होतं, म्हणजे काय भजन काहीतरी सुचलं होतं मला, भजन काय तर आठवण आहे नेमकं. पण भाव हा होता की तिथं आपण ते जाणलं नाही ना. माहिती आहे का स्वर्गातलं जन्मल्यानंतर आंघोळ करतात, माहिती आहे का तुम्हाला? असं विचारतो, माहिती आहे का नाही? आंघोळ करून काय करते ती? आहे ना. मग तिथं सम्यक दर्शन असेल तर तो स्वतः करतो, आणि मिथ्यादृष्टी देव असेल तर त्याला सांगतात उठा, आंघोळ करा, पाया पडा, आणि मग घ्या तुमच्या कोणती बी बघा सगळं काय असेल ते. कळलं? अक्रोद्रीम मंदिरात समजलं काय म्हणतोय ते. मग तो कुलदैवत म्हणून नुसतं आपलं दर्शन करतो. म्हणून तेव्हा मी घडवलं की मागं खूप वेळा काय सांगायला लागतंय तिथं मिथ्यात्व न सांगता धर्मपरिणती आहे ते खरं आहे सम्यक्त्व. घटवलं होतं का नाही तेव्हा? मिथ्या दृष्टीला सांगायला लागतंय उठा, देवाच्या पाया पडा. सम्यक दृष्टीला सांगायला लागत नाही. मग तिथे अवधी ज्ञानानं जाणेल. मला पंढरपूरमध्ये असताना खूप इच्छा होती. काय इच्छा होती? हां नंदीश्वरचं दर्शन करण्याची. मग जाचाल का नाही? मेल्यावर हो. असं वाटतंय काय? मग तर लय अवघड आहे. जगायची इच्छा, जीने की हो न वांछा, मरने की असं सांगायचा अभिप्राय म्हणजे इच्छा जर असेल तरच काय होणार आहे? मार्ग मिळणार. म्हणून स्वतःला अंतरंगामध्ये हे करा. हे आपण लोकांना ढकलतो, तुम्हीच करून दिलं नाही, तुम्हीच केलं नाही, तुम्हीच केलं नाही. हे जे रडतात का नाही, हे दुसऱ्यावर ढकलणारे कुठल्याही कार्यामध्ये, कळलं का? ते कधीच यशस्वी नसतात. कारण त्यांना फक्त ढकलायचं असतं. जर तुमच्या मनामध्ये खरी इच्छा असेल तर तुम्ही कुठून ना कुठून तर मार्ग हुडकून काढणारच. तुमच्या मनात इच्छा आहे का तुम्ही बघा. तुम्हाला धावला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही कुठून ना कुठून तर शिकणारच. पण तुम्ही माझ्यावर नाही ढकलणार. तुम्ही वाचत नाही तेव्हा आमचा धावला होय ना. एक उदाहरण सांगतो, धावला हा विषय नाही आहे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मनातली इच्छा जर असेल ना तर हे रडत बसत नसते, आणि रडणारे करत नसते. गरजने वाले अलग होते हैं, बरसने वाले अलग होते हैं. समजते का नाही? ज्याला करायचं आहे ना तो कुठूनही कसाही काय काढतो? मार्ग शोधून काढतोच. आणि हे संसारामध्ये तर आपण चांगलं त्यामध्ये तरबेज आहोत, कळलं का? पण इथं म्हणून स्वतःचा अंतरंग आपल्याला पाहायला पाहिजे की मला काय इच्छा आहे. सांगा देवशास्त्र गुरुविषयीच्या इच्छा सांगा बरं. काय काय इच्छा आहेत? आता मला संसारातले सांगू नका, तुम्ही सांगणार पण नाही. आता मी एवढं विचारलं देवशास्त्र गुरु संबंधीच्या काय काय इच्छा आहेत, एवढा प्रश्न विचारलेला आहे, उत्तर द्या. काय इच्छा नाही आहेत आठवून सांगतो, चिंतन करून सांगतो. इच्छेसाठी चिंतन करावं लागतं का? वास्तविक पाहिलं असताना नाहीच आहे ती इच्छा. का आहेत का इच्छा? आहेत का? सांगा बरं. त्या पण सांगण्यासारख्या नाहीत. शुभभाव तर सांगण्यासारखे असतात. त्यामुळे सांगा, दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल. काय इच्छा आहे का?
म्हणजे देवाबद्दलची इच्छा, बाबा मला हे तीर्थक्षेत्र जायचं राहिलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे, आहे ना. शास्त्राबद्दलची इच्छा, हां, सांगायची गरज नाही, आहे ना. गुरुची इच्छा वगैरे वगैरे वगैरे. आता सांगा, आहे का? बर, चालतं, चांगलं आहे. आम्हाकडे जायची इच्छा. अजून हां, नवीन जाऊ द्या पण आहेत तेवढी तर शास्त्र वाचायची इच्छा. चांगली आहे. ही तर सांगायचं म्हणून सांगू नका सांगतोय. खरं खरं सांगा काय इच्छा राहिल्या तुमच्या. अजून काय इच्छा आहेत का? अच्छा, शिखरच्या जायची इच्छा आहे का? सांगायला लागेल प्रफुल्ल भाईला. जाणार असतील की? हां, जाऊन या. महागमन म्हणले होते मला. तर इच्छा अजून चांगलं आहे बरं का. हां, जाऊन राहायची इच्छा चांगलं आहे. तिथनं येऊ वाटत नाही. बघा आता तुमच्याकडं चान्स थोडेच राहिलेत तसं, आहे ना. जावा वारंवार. हां, पुढं अजून काय इच्छा आहे समवेक भैया? चप्पल पप्पाची न्यायची इच्छा. कळते त्याला. हां, मी वाट बघत होतो माहिती आहे का. किती वेळा म्हणते, कोण म्हणते का एवढं घटवलं होतं. काय नाही सोडल्याच तुम्ही, तुमच्याकडे नाही मनामध्ये इच्छा लागते प्रबळ. कळलं का नाही? डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे आपल्याला. काय येत नाही आम्हाला, तुम्ही या चला आता निघा, आहे का नाही. म्हणजे माहिती आहे परिस्थिती, माहिती आहे होणार नाही, परंतु आपण भावना करायला काय अडचण आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सुद्धा आपल्या भावनेला काही बंधन आहे का? काय विचारतोय. आणि घटवले तुम्हाला जशी चिंतन, मग करा की, काय अडचण नाही. मग माहीत नाही काय होईल, परंतु आपलं चिंतन तर चांगलं करायला अडचण आहे का नाही, आहे ना. मग इच्छाच नाही आहे, काय करावं, आहे का नाही. अशा प्रकारे आपल्या इच्छा संपल्या आहेत देवशास्त्रगुरु संबंधीच्या, आहे ना. खरोखर हे दुर्भाग्यच आहे. देवाबद्दलच्या इच्छा पाहिजेत. कितीतरी सांगितलं ना, कितीतरी मंदिरं राहिलेत का नाही, पण वाटतं का नाही आम्हाला कुठं अजून सिंगापूरला कुठं अजून कुठं मला माहीत नाही कुठले देश, इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे का नाही. तसल्या इच्छा आहेत अजूनसुद्धा. हे खायचं आहे ते खायचं आहे ह्या इच्छा आहेत. हे घालायचं आहे ते घालायचं आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे ह्या इच्छा आहेत. चांगला मोबाईल पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, आहे ना, चांगली पोरं पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या नोकरानी पाहिजेत, जे ह्या जन्मात तर होणार नाही. चांगली वलकरीण पाहिजे, आज आली पाहिजे बस. सगळ्या विषय भोगांच्या इच्छा पडल्यात ह्या जीवामध्ये, समजते का. परंतु देवाबद्दलच्या इच्छा नाहीत. कितीतरी जाऊन आलाय का तुम्ही साऊथ साईडला, केरळ बिरळ वगैरे, तिथले कितीतरी मंदिरं कशी झालेले आहेत आपले, खंडित ओस पडलेत वगैरे. जे अखंडित असेल तिथं जाऊन थोडंसं जावा, पूजा करा, दर्शन करा, अभिषेक करा. अभिषेक म्हणजे प्रक्षाळ, आहे का नाही. अशी काही भावना आहे का नाही, असं म्हणतोय. हो, कितीतरी भारतामध्ये कितीतरी क्षेत्र आहेत सिद्ध क्षेत्र. बाकीचे जाऊ दे, हे नवीन झालेले मी काय अजून घटवत पण नाही, पण सिद्ध क्षेत्र आहेत का नाहीत. जायला पाहिजे. आपण नाही गेलं तर मग बघतोय आपण तिथं काय होतंय ते. अहो, किती विचित्र जीव आहे, तुम्हाला काय सांगायचं. शिखरीला जातात, शिखरीवरनं बाकीचं दुसरं कुठं फिरायला जातात, परंतु चंपापुरी पावापुरी राजगृही नाही करायचं. हे असे जैन झालेत. आता काय करावं सांगा. त्या राजगृहीला मग काय होणार आहे बघतोय, कसलं दिवसेंदिवस वाढत चाललंय तिथं अतिक्रमण. चंपापुरीचं तर बघितलं का नाही, आहे ना, तिथे हालत बेकार झाली, माहिती आहे का नाही. अहो, तिथं आपलं नाव लिहिलं होतं का नाही पादुकांवर वगैरे ते, आहे ना. काय तुम्हाला माहीत नसते का, आहे ना. आम्ही जेव्हा गेलो विपुल भाईंनी तेव्हा होतं सगळं,
आणि त्या 1 महिन्यातच गडबड झाली. आल्यानंतर 1-2 महिन्यांनी बघतो तर काय, तर तिथल्या त्या लोकांनी ते आपलं जे वासुपूज्य भगवंतांची जे नाव वगैरे होतं ना, पादुका वगैरे ते जायचा रस्त्यावर आहे, ते तिथं पेंट लावलाय आणि त्यांच्या ह्याचं हे टाकलं माहिती आहे का. मग वाद झाले, मग परत त्याच्यावर नुसतं पेंट मारलाय. आता नाव लिहिता येत नाही ना त्यांचं पण आपलं पण. मग त्यांचं काय होत चाललंय, मग आपलं काम आहे का नाही जाणं. गिरनारला किती जण जात आहेत, काय विचारतोय. असलं सगळं चाललंय काय तुम्हाला, तर असलं मला असलं शिकवायचं म्हणजे मला वाईट वाटायला लागलं. हे एवढं काय शिकवाय, असलं बेसिक आहे का नाही, सगळ्यांना सांगा, कळलं का नाही. म्हणून तर तिथं वीरसागर महाराजांनी काय लिहिलं, नाहीतर ते राहणार नाहीत हो. आपण तिथं जाणार नाही, तिथं जाऊन नुसतं जायचं नाही, तिथं जर थोडंसं थांबा, राहावा, थोडंसं तिथं पूजा करा, विधान करा, पुरुषांना प्रक्षाळ करायची सवय लावा. नाहीतर तिथं बी जाऊन उशिरा उठते ती, निवांत आपली झोप चालली, सगळं असलं चाललंय का नाही. हां म्हणजे प्रक्षाळ कोण करत असेल तर काय गरज नाही, पण करत नसेल तर स्वच्छता वगैरे करायला पाहिजे का नको. ज्या क्षेत्रावर गेलेलो आहे तिथं समजा कोण स्वच्छता करत नसेल तर आपण जाऊन प्रक्षाळ करायला पाहिजे का नको. करत असेल तर काय गरज नाही, ठीक आहे, की तुम्हाला मी तशी सवय पण लावा म्हणत नाही. हां म्हणजे सांगायचा अभिप्राय काय नाही, काय अवघड तो लय विचित्र होत चाललेलं आहे ना. म्हणून तिथं सांगायचं की हे दर्शन, देवाचं इच्छा, पुढं गुरूंची इच्छा सांगितले का नाही, आता घटवलं. शास्त्राची इच्छा, स्वतःला विचारा ना, मला आहे का शास्त्र जाणण्याची इच्छा, काय काय शास्त्र अभ्यास करायची इच्छा आहे, काय काय आहे, पाठांतर करायची इच्छा. नुसतं लिहिले आम्ही हे पाठ करणार, पाठांतर करताय का, काय हो करताय ना, चांगलं आहे. नाहीतर अवघड आहे. तिथं लिहिलं होतं ना, कोण कोण काय काय पाठ करणार जरा ग्रुपवर टाका. पण नुसतं लिहून नाही, पाठ पण करायचं आपल्याला. इच्छा समजते की नाही. शुभभावात मग इच्छा संपत चालल्यात, त्या वाढवा. बकेट लिस्ट आहे का नाही, काय म्हणतात विश काय म्हणतात तुम्ही, बकेट लिस्ट. आपल्या बकेट लिस्टमध्ये शुभभावांचा काय असू द्या, थोडासा भडीमार असू द्या, तर तो शुद्ध उपयोगाला कार्यकारी ठरेल. नाहीतर सगळा अशुभांचाच भडीमार आहे बकेट लिस्टमध्ये. बघा तुम्ही, मान्य करा, नंतर नका करू, सगळं तेच आहे. आपण म्हणलं ना, अवलोकन बंद केलं, आत्मावलोकन सगळं बंद झालं, त्यामुळे तसं जातं आहे ना. तर अशा प्रकारे त्या इच्छा नको. चला ओम. बरं,